मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतल सुरवाड्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी एक खास व्हिडिओ घेऊन आली। तो तुमच्यासाठी लय फायदेशीर बनणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा। मेन टॉपिक हे आहे की YouTubeचं अपडेट। तर 2025 मध्ये YouTubeचं अपडेट काय काय आलं मित्रांनो, तर ते तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही ना व्यवस्थित व्हिडिओ पहा पहिले, कारण पहिले कसं होतं की ज्याचे सबस्क्राइबर जास्त, ज्याचा जो फेमस यूट्यूबर असे, तर त्याचे व्हिडिओ पहिले येत जात। त्याचे व्हिडिओ पहिले आपण जर YouTube जर ओपन केलं तर त्या माणसाचे म्हणजे जे मोठे मोठे यूट्यूबर आहेत तर त्याचं पहिले व्हिडिओ येत जाय। जसं मोबाईल आपण ओपन केलं, YouTube आपण ओपन केलं तेव्हा। तर मित्रांनो, अल्गोरिदमले हर एक यूट्यूबर समजून घ्यायला पाहिजे, कारण जे अल्गोरिदम असते आपल्या YouTubeचं, तर ते हर वर्षी अलग अलग रूपात ते चेंज होऊ शकते। तर ते समजणं आपल्याला फार गरजेचं आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा। आपल्या सगळ्या यूट्यूबरसाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असते, आपलं चॅनल जर आपल्याला ग्रो करायचं असते तर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट असते ते। तर मित्रांनो, 2024 मध्ये आपला YouTubeचं अल्गोरिदम हे आपलं थंबनेल आणि आपलं टायटल, नंतर आपल्या YouTubeचा CTR ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन याच्यावर हा आपला व्हिडिओ बूस्ट होत जाईल। कारण आपल्या व्हिडिओवर किती ॲव्हरेज येलाय टू ड्युरेशन म्हणजे तुमचा व्हिडिओ लोकांना किती वेळ पाहिला आणि तुमच्या व्हिडिओला वॉच टाइम किती भेटला, जो तुमच्या व्हिडिओचा CTR आणखीन ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन जो असते ना, तो बी पाहण्यात येणार आहे। पण आणखीन त्याच्यात काही अलग 2025 मध्ये YouTubeनं अल्गोरिदम हे केलेलं आहे। तर ते म्हणजे तुमच्या व्हिडिओचं CTR बी व्यवस्थित पाहिजे, आणखीन तुमच्या व्हिडिओमध्ये ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन बी पाहिजे, तुमचा व्हिडिओ कितीपर्यंत पाहिला ते पाहिजे, आणि मेन म्हणजे तुमच्या व्हिडिओवर जे व्ह्यूज आहेत, जे पाहणारे लोक आहेत, ते कितीक टाइम समजा एंगेज राहतात। तर एंगेज ठेवा लागते आपल्याला, कारण व्हिडिओ अशी बनवा लागते ना की आपला व्हिडिओ असं नाही का 1-2 मिनिट पाहिल्यानंतर बस बाजूला झाले, तर आपल्या व्हिडिओवर लोक पब्लिक हे थांबली पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला असे व्हिडिओ बनवा लागतात। तर आता आपल्याला काळजी करायची काही गरज नाही। असं नाही की आता मी आता स्टार्ट केलं मग व्हिडिओ काही व्हायरल होईल, जे यूट्यूबर मोठमोठे यूट्यूबर आहेत त्याचेच व्हिडिओ पुढे जातील, आपला व्हिडिओ कोणी पाहणार नाही। तर आत्ताच्या आत्ताच YouTube चॅनल खोला मित्रांनो, व्हिडिओ बनवा। तुम्ही बी जे बी माझे बहीण भाऊ आहे ते आत्ताच्या आत्ता YouTube चॅनल खोला। असं म्हणू नका, असं समजू नका की जे मोठे मोठे यूट्यूबर आहेत त्याचेच व्हिडिओ पुढे जातात, तसं काही नाही। आपल्या व्हिडिओ मध्ये जर चांगला दम असेल तर आपला व्हिडिओ बी बूस्ट होणार आहे मित्रांनो। तर त्याच्यामध्ये असं आहे की आपल्या व्हिडिओवर जर लाईक कमेंट जर करतील, तर आता डबल अल्गोरिदम आला की लाईक कमेंट करा। तर लाईक जेवढे असतील, कमेंट जेवढ्या येतील, तर तेवढा आपला व्हिडिओ YouTube पुढे ढकलणार आहे, बूस्ट करणार आहे। तर त्याच्यासाठी व्हिडिओमध्ये बी जेव्हा आपला व्हिडिओ चालू असते तर आपले जे व्ह्यूअर्स आहेत, जे सबस्क्रायबर आहेत, त्याला म्हणा की मला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा। तुम्ही बी कमेंट करा, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही बी व्हिडिओला काही ना काहीतरी कमेंट करा मित्रांनो। तर असं आता आपल्या छोट्या यूट्यूबरनं अजिबात घाबरायचं कारण नाही, कारण यूट्यूबवाल्यांना छोट्या मोठ्या चॅनलले बी मस्त एक सुवर्ण संधी दिली, ते म्हणजे आपलं चॅनल एंगेज ठेवायचं। तर आपली जे अशी व्हिडिओ बनवायला लागतात मित्रांनो की आपल्या व्हिडिओवर पब्लिक हे एंगेज झाली पाहिजे, बस एवढं महत्वाचं आहे। कारण जोपर्यंत पब्लिक एंगेज होईल की आता काय होते, आता याच्यानंतर काय होते, बस आपल्याला पब्लिक एंगेज ठेवायची आहे, तर आपले व्हिडिओ मस्त बूस्ट होतात। तर टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो, मी बी आता टेन्शन घेत नाही, मी बी चांगले व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करीन। आणि तुम्ही बी जेवढे बी मला व्हिडिओ हा पाहून राहिले माझे बहीण भाऊ, तर तुम्ही बी लवकरात लवकर YouTube चॅनल खोला मित्रांनो। आणि तुमचं जे बी व्हिडिओ असं हे नका हे करू की मी फर्स्ट टाइम आता YouTube चॅनल खोलून राहिलो, कारण स्टार्टिंगला तर माहीतच नसते की YouTube चॅनल खोलल्यानंतर काय माहिती द्यायला लागते, कशी व्हिडिओ शूट करायला लागते। तर मित्रांनो, काही टेन्शन घ्यायची गरज नाही, तुम्ही फक्त YouTube चॅनल खोला आणि मस्त व्हिडिओ टाका, तुमचा व्हिडिओ बी एकदम बूस्ट करणार आहे। आणि असं नाही की आता हे मी तुम्हाला उदाहरण देतो। समजा आता जे मोठे यूट्यूबर आहेत, तो मोठे यूट्यूबर आहेत आणि तुम्ही समजा आता त्या माणसानं बी त्याच टॉपिकवर व्हिडिओ बनवला की YouTube चॅनल कसं खोलायचं। मोठ्या यूट्यूबरनं बी समजा त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवला। आता तुम्ही समजा नवीन चॅनल खोललं, तुमचे सबस्क्रायबर कमी आहेत, तर हे पहा मित्रांनो, सबस्क्रायबरचं काही मायने नाही आता
कितीक जणांचे सबस्क्राईब असले असं नका समजू की बा मिलियन लोकांचे सबस्क्रायबर आहे तर त्याचा व्हिडिओ पहिले जाणार आहे. आता असं अजिबात राहिलं नाही. ज्याचे 500 ज्याचे 100 जरी सबस्क्रायबर असतील त्याच्या व्हिडिओमध्ये जर पब्लिक जर एंगेज होत असेल तर तोच व्हिडिओ यूट्यूबवर बूस्ट करते. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. तर हे समजून घेऊ नका की गड्या आपण तर आता चॅनल खोललं आपल्याला जवळ तर सबस्क्रायबर नाहीत मग आपला व्हिडिओ कोण पाहिन. तर हे अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण तर मित्रांनो पहिले काय होतं की जे मिलियन चांगले युट्यूबर होते मस्त तर त्याचेच व्हिडिओ पहिले दिसत जात. आता तसं नाही. आता आपल्यासारख्या छोट्या युट्यूबरले बी मस्त सुवर्ण संधी दिली आहे युट्यूबनं. तर म्हणून म्हटलं मित्रांनो की सबस्क्रायबर काही मायने राखत नाही. तर मस्त चॅनल खोला आणि मस्त चांगले व्हिडिओ बनवा. जे लोक आहेत त्याला एंगेज करा. तर हे मेन अपडेट आली आहे 2025 मध्ये. तर आता मला सांगा मित्रांनो एक फेमस युट्यूबर आहे आणि एक आता तुम्ही नवीन समजा युट्यूब खोललं. आता त्या माणसाचं थंबनेल बी चांगलं आहे तुमचं बी थंबनेल चांगलं आहे त्याचं टायटल चांगलं आहे जे फेमस आहे त्याचं तुमचं बी टायटल चांगलं आहे. पण त्याच्या व्हिडिओपेक्षा तुमच्या व्हिडिओमध्ये जर पब्लिक जर एंगेज होत असेल तर तुमचा व्हिडिओ बूस्ट झाला म्हणून समजायचं मित्रांनो. असं आता यूट्यूब अल्गोरिदम मध्ये नवीन अपडेट आहे 2025. तर हेच अजिबात समजू नका. खंत वाटून घेऊ नका. डिमोटिवेट होऊ नका की माय सबस्क्रायबर एवढूचे आहेत माय सबस्क्रायबर कमी आहेत माय सबस्क्रायबर 500 आहेत का माय सबस्क्रायबर 50 आहेत. हे काही मायने ठेवत नाही. मायने फक्त काय ठेवते की आपल्या व्हिडिओवर पब्लिक किती एंगेज होते हे मायने ठेवते. तर म्हणून म्हणलं मित्रांनो यूट्यूबनं आपल्यासाठी छोट्या क्रिएटरसाठी खूप मोठी संधी दिली. सुवर्ण संधी आहे. तर त्या सुवर्ण संधीचं एकदम सोनं करणं हे तुमच्या हातात आहे आणि माझ्या हातात बी आहे. आणखीन एक मित्रांनो आपल्या व्हिडिओले समजा जेवढे लाईक येतील जेवढे समजा कमेंट येतील तर तो व्हिडिओ आपला व्हिडिओ यूट्यूब पाहणार आहे की गड्या बाबा लय सारे कमेंट आहे लय सारे लाईक आहे तर तो व्हिडिओ आपला बूस्ट होणार आहे. तर तुम्ही बी जेव्हा व्हिडिओ बनवसाल तर त्या व्हिडिओमध्ये म्हणजे असं म्हणा तुम्ही की मला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर मला व्हिडिओला बी तुम्ही लाईक करा कमेंट करा चांगली कमेंट करा ताकी मी बी उत्तर देणार आहोत त्या कमेंटचं. मित्रांनो परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.